3 डिसेंबर. नामात मन रंगून देहाचा पूर्ण विसर पडतो, त्यावेळी भगवंताचे दर्शन घडते. बाळांनो, ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, जो कधी कोणापासून लाच घेत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, जो जात असता कोणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कोणाला सांगता येत नाही, आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कोणालाही चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल? पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक नाही पडला. भगवंत आकाराने नाहीसा झाला, परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला. म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करेल. हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालावा. नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण, आपल्या लक्षावर अचूक जाणारा बाण होय. तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि अगदी अचूक रामाकडे नेणारे एकमेव साधन आहे. खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळ वेळ नाही, त्याला स्थलाचे व देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. यासाठी नामात मन रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगले तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्यावेळी त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधील सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटतील. हा बाजार मी मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या. हाच माझा सर्वांना आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. प्रेमाने वागावे सर्वांशी, सुख राहे निस्वार्थापाशी. ज्या घरात राहते शांती, त्या घरात भगवंताची वस्ती. जय श्रीराम.